महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, उद्या 5 वाजता प्रचार संपणार. मग सगळीकडे बातम्या येणार. प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तोफा महाविकास आघाडीकडे आहेत, पण महायुतीकडे प्रचाराच्या थापा थंडावणार. आणि 23 तारखेनंतर महायुती आघाडीत होणार. महाराष्ट्रभर फिरतोय, सगळीकडे मोठमोठी होर्डिंग लागलेत. नुसत्या होर्डिंग जोडणार तुम्हाला कल्पना येईल कोणी किती पैसे खाल्लेत. अगदी मेंढ्याने सुद्धा भाजप बरोबरीने किंवा भाजपपेक्षा काकणभर सरस अशी महाराष्ट्रभर होर्डिंग लावलेत. पण त्यांची स्लोगन मला आवडते, नेहमीच आवडते, मागेही आवडली होती. केले काम भारी, लुटले तिजोरी, केले गद्दारी, करतोय लाचारी, आता पुढची तयारी. म्हणजे खरंच छान. काय असं जरा वाचलं की बरं वाटतं. मी जाहिरात क्षेत्रातला आहे, त्याच्यामुळे असं हल्ली फार कमी मिळतं बघायला. कोणत्या तोंडाने काय बोलतायत हेही त्यांना कळत नाही. पहिल्या प्रथम भाषणाला सुरुवात करण्याआधी आपला वचननामा सगळीकडे पोहोचलाय नक्की. कारण मी तुम्हाला पुन्हा वचननामा सांगण्याची गरज नाहीये. कारण काही काही गोष्टी मी महाराष्ट्रात फिरताना आवर्जून सांगितल्या की प्रत्येक वचनाला त्याच्या पाठीकडे आमची काहीतरी पार्श्वभूमी आहे. जेव्हा मी माझ्या आजोबांकडनं ऐकायचो आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की दोघांनाही शाळेची फी भरायला पैसे नव्हते, म्हणून 7वी मध्ये शाळा सोडावी लागली, माझ्या वडिलांना पण आणि आजोबांना पण. आज देखील अशी अनेक मुले आहेत की ज्यांना शिकावंसं वाटते, पण घरी फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळेत जाऊ शकत नाहीत. मधल्या काळात मी टीव्हीवरती एक बातमी बघितली. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्याच्या मुलाला शाळा सोडावी लागली. कारण डोक्यावरती कर्ज म्हणजे घरावरती कर्ज, भरणार कोण? आणि या गोष्टीचा विचार करून आपण जे वचन दिले की मुलींप्रमाणे महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला आपण मोफत शिक्षण देणार, हे त्याच्यासाठी दिलेले. बाकी अनेक गोष्टी आहेत. मला असं वाटतं संजय राऊत काय वर्षात त्यांनी सगळे विषय संपवले असतील. पण एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर आणायचा आहे मला. आजची ही आपली सभा मुंबईसाठी तर आहेच, पण या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. आणि ही लढाई कोण जिंकणार? महाराष्ट्र द्रोही जिंकणार की महाराष्ट्र प्रेमी जिंकणार? याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जिंकणार की मोदी शाह अदानीचा नोकर जिंकणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. अनेकदा आपण असं म्हणतो की निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबई तोडण्याचा अपप्रचार केला जातो. हा अपप्रचार नाहीये. हे मी मुद्दामून जे काही घेऊन आलोय ते तुम्हाला सांगायला आलोय. कारण हे आपण विसरून जातो, वाचतो पेपरमध्ये, पण नंतर कुठेतरी कानाडोळा होतो आणि विसरून जातो. हे जे काय घडतंय, या सरकारला मुंबईचा म्हणे जीडीपी वाढवायचा आहे. आता मला केस वाढतात कळतात, नखं वगैरे वाढलेली दिसतात. जीडीपी कसा वाढतो, कुठे वाढतो हे काय कळलेलं नाही. पण जीडीपी वाढवण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगर हे मोठमोठ्या बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना देऊन टाकायचं यांचं षडयंत्र आहे. आणि त्याला सुरुवात झाली.
काही दिवसांपूर्वी तुम्ही वाचून सोडून दिली असेल एक बातमी की गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतला जो नीती आयोग आहे, आता नीती आयोग हा राज्याच्या विकासाला मदत करत असतो, काही सूचना करत असतो, काही वेळेला इतरही मदत करत असतो, पण मुंबई ही आपली स्वायत्त आहे, आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहेच, पण देशाची आर्थिक राजधानी, ह्या आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्वपूर्ण मारून टाकायचं केंद्रशासित करता येत नाही, तोडण्याची भाषा करू शकत नाही. कारण मागे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला आदेश दिलेला आहे, जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची गोष्ट करेल किंवा तसा प्रयत्न करेल, तो कोणी असला तरी त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही शिवसेना प्रमुखांनी दिलेली आपल्याला शिकवण आणि आपल्याला आदेश आहे. मग सरळ तर काही लढता येत नाही, मग काय करायचं? मुंबई महापालिका विसर्जित करून ठेवले आणि त्यांच्या कारभाऱ्यांच्या हातून सगळं ओरबाडणं सुरू आहे. मग मुंबईची एक ब्ल्यू प्रिंट ही नीती आयोगाच्या माध्यमातून तयार केली की ज्याच्यामध्ये मुंबई महापालिकेचं महत्व पूर्ण मारूनच टाकलेलं आहे. नंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि MMRDA यांच्यात एक MOU सुद्धा 2 महिन्यापूर्वी झालेला आहे. हे संकट किती मोठे आहे ते बघा. म्हणजे आपण जर का नुसतं कटेंगे बटेंगे फटेंगे हे ह्याच्यामध्ये राहिलो, मी देवेंद्र फडणवीस आणि सगळ्यांना सांगतोय की तुमचं बटेंगे फटेंगे सोडा, पण मुंबईवरती घाला घातलात तर हम आपको काटेंगे, जरूर काटेंगे. कसल्या गोष्टी करताय, कोणाला शिकताय? आणि जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती बोला ना. आम्ही मुद्द्यावरती बोलतो, तुम्ही मुद्द्यावरती बोला. बटेंगे तो कटेंगे, अरे मी मुख्यमंत्री असताना एक सुद्धा अशी हिंमत कोणाची झाली नव्हती, एक सुद्धा होऊ दिलं नव्हतं. सगळेच जण सुरक्षित होते. आणि आता जर का मोदी तिकडे असून जर यांना अनसेफ वाटत असेल तर मोदीजी पहिला प्रथम आपण राजीनामा द्या, आणि पाहिजे तर शिवसेनेत नाही घेणार, पण शिवसेना कसं काम करते ते तुम्ही बघा. कुठे तुम्ही नेताय? जसं 14 साली त्यांनी सांगितलं होतं की कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा, तीच परिस्थिती आज की महाराष्ट्र कोणत्या दिशेला नेऊन ठेवलाय. संस्कार असतील, संस्कृती असेल, भाषा असेल, हे कुठेतरी म्हणजे काळोखामध्ये नेऊन टाकायचं आणि आपल्याला बिथरून टाकून यांच्या पोळ्या भाजायच्या. म्हणजे मी जे काय अनेकदा बोलतो ना की हिंदुत्वात फरक, तो हाच आहे की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं आणि त्यांचं हिंदुत्व हे घरांच्या होळ्या पेटवणारं हिंदुत्व आहे. म्हणजे असा नतद्रष्ट विचार आहे की लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती यांच्या पोळ्या भाजायच्या आणि वर सांगायचं 35 पोळ्या खाल्ल्या बरे. अरे पण लोकांची घरं जळली त्याचं काय? घरं जळतायत, घरं जळू दे, पण आमच्या मात्र राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मध्ये लोकसभेच्या वेळेला जो त्यांनी एक फटका पडल्यानंतर प्रचार केला, महाविकास आघाडी म्हणून आपण पूर्ण देशभर एक प्रचार केला, रान उठवलं, आणि ते खरं होतं. आपण नव्हतं नुसतं बोललो, तर भारतीय जनता पक्षाचेच खासदार आणि काही माजी मंत्री बोलले होते की आम्हाला 400 पार का पाहिजेत, कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचंय. आणि तो मुद्दा उचलला आणि लोकांसमोर ठेवला की हे बघा, हे संविधान मारायला निघाले. मग हारल्यानंतर यांनी सुरू केलं की यांचं हे फेक नरेटिव्ह होतं. मग हे जे मी काय सांगतोय, तुम्ही जो काय MOU केलेला आहे, हा काय फेक नरेटिव्हचा भाग आहे? धारावी धारावी धारावी, नुसती धारावी नाहीये, अख्खी मुंबई हे अदानीच्या घशात घालतायत. आणि केवळ धारावीमुळे अख्खी मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आसपासचा परिसर सुद्धा ते अदानीच्या घशात घालतायत. आणि जिथे जातोय तिथे अदानी, जिथे जातोय तिथे अदानी. म्हणजे प्रचाराची सुरुवात मी केली कोल्हापूर पासून. तिथले आपले राधानगरीचे आमदार बोलले KP पाटील की साहेब, आमच्या इथलं पाणी सुद्धा अदानीला विकलेलं आहे.
चंद्रपूरमध्ये गेलो, तिथल्या खाणी आणि तिथली शाळा सुद्धा अदानीला देऊन टाकलेली आहे. आज पालघरला गेलो, तिथलं वाढवण बंदर झाल्यानंतर अदानीला देऊन टाकणार आहेत. म्हणजे एअरपोर्ट अदानी, बंदर अदानी, आपल्याला वीज येते ती महाराष्ट्रभरची वीज अदानीकडे, खाणी अदानीकडे, सगळे उद्योग धंदे अदानीकडे. हे संकट फार मोठं आहे, संकट फार मोठं आहे. आणि जसं आपण म्हणतो की अस्मानी आणि सुलतानी, तसं आता आपल्या महाराष्ट्रासमोर अदानीची सुलतानी हे फार मोठं संकट आहे. अदानीची सुलतानी. आणि आम्ही फेक नरेटिव्ह जर का बोलत असू तर धारावीसाठी या सरकारने काढलेले जे काही आदेश आहेत, मिठागरा अदानीला, दहिसर चेक नाका टोल नाका अदानीला, मुलुंडचा अदानीला, कुर्ल्याची मदर डेअरी अदानीला, हे आदेश आहेत, सरकारचे आदेश आहेत. हे तर काय फेक नरेटिव्ह नाही ना. नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी ते आदेश फाडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आज सांगतोय. जणू काही इकडे कोणी माणसं राहतच नाही. जे संजय राऊत बोलले की 23 तारखेला आपण तर जिंकणारच आणि राज्यभर फटाके फुटणार आहेत. पण जर का महायुती जिंकली तर गुजरातमध्ये फटाके वाजतील. मी सगळ्या गुजराती लोकांना दोषी धरत नाही ना, सगळ्या व्यापाऱ्यांना धरत. व्यापारी सुद्धा आपले आहेत. पण पंकजा मुंडे आज बोलल्यात, आज का काल बोललेले आहेत, तो व्हिडिओ पण आहे. मला पंकजाताईला खास धन्यवाद द्यायचे की पंकजाताई, तू एक फार मोठं काम केलंस. आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढलीस. जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काढली आणि स्वतःच्या डोळ्यावरती बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस. तिने काय सांगितलंय की भाजपचं काम, म्हणजे तिचे शब्द वेगळे आहेत, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. भाजपचं काम म्हणे लय भारी असतं बघा. किती आहेत आपल्याकडे बूथ, किती आहेत महाराष्ट्रभर? 90,000. मग प्रत्येक बूथवरती भाजपचं दक्षता पथक आहे. 90,000 बूथवरती दक्षता पथक म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असतात. एक माणूस जरी धरला तरी 90,000 बूथवरती 90,000 माणसं. 2 धरली तर 1,80,000, 3 धरली तर त्याच्या पटीत. आणि सगळी माणसं गुजरातमधून भाजपने इकडे आणलेत महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आपल्यावरती नजर ठेवायला. हे आज नजर ठेवायला आणलेत, उद्या आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा यांचा डाव आहे. हे तर काय फेक नरेटिव्ह नाही ना. हे उद्धव ठाकरे पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलतोय. याचाच अर्थ असा की इथली भाजपा ही हरलेली आहे. इथे भाजपामध्ये लोक राहिलेले नाहीत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या भाजपच्या प्रेमींवरती भाजपच्या नेतृत्वाचा विश्वास नाहीये. मग तो मराठी माणसावरती नाही, गुजरातीवरती नाही, उत्तर भारतीयांवरती नाही, कोणावरच नाही. त्यांच्याकडे आता त्या परराज्यातून माणसं आणून नजर ठेवतायत. मग माझा आणखीन एक प्रश्न आहे. या वेळेला पहिल्या प्रथम म्हणजे आजपर्यंत मी अनेक निवडणुका बघितल्या, अनेक निवडणुकांमध्ये मी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरलेलो आहे. पण या निवडणुकीत किमान 2 ते 3 वेळा माझी बॅग तपासली गेली. खरं म्हणजे मी त्या बॅगच्या कंपनीला एक पत्र लिहिणार आहे की तुमचा ब्रँड अँबॅसेडर नेमा मला. ब्रँड अँबॅसेडर उद्धव ठाकरे, बैग हो तो ऐसी हो, सबको लोगे इसको चेक करो. माझ्या बॅगा तपासल्या हरकत नाही. पण हे जे काय त्यांचं पथक फिरतंय, राज्यभर फिरते, रात्री राहतात कुठे, त्यांचा खर्च कोण करतोय? ते जे काही बॅगा घेऊन फिरतायत, त्या बॅगेतले ढोकळे आणि शेवफाफडा कुठून आणलाय? कोणासाठी फिरतायत? कोणाला काय वाटतायत? कारण मला असं वाटतं आजच लोकसत्तेत बातमी आली, आज किंवा काल परवाकडे असेल, की रात्रीच्या बैठका चालल्यात आणि मग सगळ्यांकडनं आढावा घेत आहेत. या पद्धतीने आजपर्यंत देशातली कोणती निवडणूक दुसऱ्या राज्यातले कार्यकर्ते आणून, माणसं आणून, त्या ज्या राज्यात मतदान होणार आहे त्या मतदारांवरती लक्ष ठेवण्यासाठी अशी कोणती माणसं किंवा फौज ही अद्याप आणलेली नव्हती. बाकी गुमराह करण्याचं सुरूच आहे. राजनाथ सिंग, मला खरं आश्चर्य वाटतं, देशाचे संरक्षण मंत्री, त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
नरेंद्र मोदींनी भारतरत्न दिलं. मला माहित नाही खरं की खोटं आहे. नाही, कारण देशाचे संरक्षण मंत्री बोलतायत. नाही, उद्या ते असंही सांगतील की रावणाचा आणि कंसाचा वध सुद्धा नरेंद्र मोदींनीच केला. अफजल खानाला सुद्धा नरेंद्र मोदींनीच मारलं. कारण त्यांच्यासाठी तेवढाच एक आहे ना, एकच आहेत म्हणून ते सेफ आहेत. मोदी आहे तो सेफ आहे. कोण? भ्रष्टाचारी सेफ आहे, गद्दार सेफ आहे, देशद्रोही सेफ आहेत. पण राजनाथजी, तुम्हाला आणखीन एक मला प्रश्न विचारतो. तुम्हीच प्रश्न काढताय, उकरताय, म्हणून तुम्ही बोलताय, त्याच्यावरती आम्ही आपलं एक वेगळं जोडपट्टी लावतो. बरं, ठीक आहे, एक क्षणभर मानलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदीजींनी दिलं. फार मोठे त्यांचे ते भक्त आहेत. मग आणखीन एक मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचा जो अल्पसंख्याक आयोग नेमला गेला, साधारणतः त्या आयोगामध्ये जे अल्पसंख्य म्हणून ज्यांची नोंद झाले त्या समाजाची माणसं ही आयोगावरती सदस्य म्हणून असतात. म्हणजे कोणी असतील ते असतील, पण त्या आयोगामध्ये एक सुद्धा बौद्ध समाजाचा माणूस, एक सुद्धा बौद्ध समाजाची व्यक्ती का नाही ते सांगा. आणि मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोदींनी भारतरत्न का दिलं ते सांगा. म्हणजे आज सुद्धा तुम्ही त्या समाजाची फटकून वागताय. जे मी म्हणतो बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व हे यांचं हे आहे की आज सुद्धा त्यांना त्या धर्माची, त्या समाजाची लोक नको आहेत. हा संपूर्णपणाने हलकटपणा, हा सहन करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतं द्यायची. आणि संपूर्ण राज्यात बेकारीचं संकट फार मोठं आहे. एक तर शेतकऱ्याला भाव नाही, बेकारी वाढते. मी 2 दिवसापूर्वी एका सभेमध्ये सांगितलं, तेच या चॅनलवाले समोर आहेत म्हणून पुन्हा सांगतोय की सोयाबीनचे जे शेतकरी आहेत, कापूस पिकवणारे शेतकरी आहेत, त्या सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतोय की जरा एक 8 दिवस थांबा. हे सरकार जाणार म्हणजे जाणार. आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात. आणि आपलं सरकार असताना सोयाबीनला भाव साधारणतः 6-6.5 हजाराच्या पुढे होता. तुम्ही हे सरकार बदला, मी तुम्हाला सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊन दाखवतो. आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवतो. फक्त तुम्ही सरकार बदला. सरकार बदललं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे, आणि नाही बदललं तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागणार आहे. पूर्ण महाराष्ट्र नासून टाकायचा यांचा प्रयत्न सुरू आहे. अमित शहा जे बोलले मागे, तरी खरं म्हणजे आज मी बघितलं, कारण आपल्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन नरेंद्र मोदींनी ट्विट केली की नाही? केले. कारण नसतं केलं तर पंचायत झाली असती. कारण आज राहुलजींनी ट्विट केलेलं आहे आणि आदरांजली वाहिलेली आहे. पण मार्ग कुठे 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 भरकटायचा. अमित शहानी मला सांगितलं, उद्धव बाबू, म्हटलं हा बोलो अमित शेठ. नाही, आता मला बाबू म्हटलं, आपल्याला काहीतरी आदरातिथ्य करायला पाहिजे ना. हा बोलो अमित शेठ. तुम्ही त्या काँग्रेस बरोबर बसलात. म्हटलं म्हणजे कोण आहे? नाही, ज्यांनी 370 कलम काढायला विरोध केला त्यांच्या सोबत तुम्ही बसलात. म्हटलं अमित शेठ, 370 कलम काढताना ज्या पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला त्या पक्षामध्ये शिवसेना पण होती, हे तुम्ही कसं काय विसरलात? मग जरा ब्राह्मी तेल वगैरे लावा डोक्याला, बरं असतं. म्हणजे दोन्ही गोष्टी होतील, केस पण वाढतील, आणि जर काही शिल्लक असली बुद्धी तिला पण जरा थोडी चमक येईल. पण आम्ही तुमच्या सोबत होतो हे तुम्ही सोयीस्करपणाने विसरलात. बरं, 370 कलमचा प्रश्न तुम्ही जो माझ्या अंगावरती भिरकवलाय, मग जेव्हा 370 कलम होतं आणि काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते, अनेक काश्मीरी हिंदू पंडित स्वतःचं चंबू गबाळ घेऊन आपल्या हक्काचं घरदार सोडून आपल्याच देशामध्ये निर्वासितासारखे भटकत होते. जो नटसम्राट मधला डायलॉग आहे ना, कोणी घर देता का घर, हे जिणं त्या हिंदू पंडितांच्या नशिबी आलं होतं. तेव्हा अमित भाई, तुम्ही असो
किंवा नरेंद्रभाई तुम्ही आहात, मुळामध्ये या नावाची दोन माणसं ह्या आपल्या देशामध्ये आहे हे कोणाला माहिती नव्हतं. तेव्हा फक्त एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब होते, ज्यांनी काश्मीरी पंडितांना सांगितलं की तुम्ही इथे तिथे फिरू नका, तुम्ही आमचे आहात, या माझ्या महाराष्ट्रामध्ये या. त्यांना राहायला घर, त्यांच्या शिक्षणाची सोय, त्यांच्या रोजीरोटीची सोय हे शिवसेना प्रमुखांनी केलं, म्हणून ते एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट होऊ शकले आणि तेच एकमेव राहतील. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही होऊ शकत नाही, कारण तुमचं हिंदुत्व हे खोटं हिंदुत्व आहे. 370 कलम काढलं ठीक आहे, पण आजची ही निवडणूक आहे ही महाराष्ट्राच्या जीवन मरणाची आहे. रस्त्यावरती फिरतात, शेतकरी येतात, ते सांगतात आम्हाला हमी भाव द्या, आणि तेव्हा त्यांना समाधान देण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना काय सांगताय? काश्मीरमधलं 370 कलम काढले. काश्मीरमधलं 370 कलम काढल्याचं आम्ही स्वागत जरूर करतो, पण त्या तिथे काढलेल्या कलमामुळे माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही थांबवत आहेत, महिला इथल्या सुरक्षित राहत नाहीयेत, ना कोणाला नोकऱ्या मिळत आहेत. कारण आमचा आक्षेप जो आहे तो इथे आहे. मी अनेकदा सांगितले, परत एकदा सांगतो की माझ्या मनात गुजरातबद्दल आणि गुजराती लोकांबद्दल अजिबात द्वेष नाही, त्यांचं आमचं काही भांडण नाही. आणि मुद्दामून मी चॅनलच्या समोर सांगतोय की गुजराती लोक सुद्धा माता भगिनी आणि बांधव जे हे ऐकत असतील, पाहत असतील, अनेक वर्ष तुम्ही मुंबईमध्ये राहताय, महाराष्ट्रामध्ये राहतात, कधी आपलं भांडण झालेलं नाही. पण तुमच्यात आणि देशामध्ये मोदी आणि शहा एक भिंत बांधतायत, त्याची खबरदारी तुम्ही घ्या. एक भिंत बांधतायत आणि ही भिंत मोदी शहा निघून जातील, मोदीजी झोळी अडकवून निघून जातील, पण मोदी शहा गेल्यानंतर गुजरात आणि आपला हिंदुस्थान याच्यामध्ये बांधलेली जी भिंत असेल ती जर्मनीमधल्या बांधलेल्या भिंतीपेक्षा अधिक वाईट पद्धतीने बांधलेली असेल, आणि ती तुटायला, ती तोडायला कित्येक वर्ष जातील, तोपर्यंत सगळं विध्वंस झालेलं असेल. का करता हे पाप? खरं म्हणजे मी गुजराती बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही मोदी आणि शहाना अडवलं पाहिजे. उद्या इथले सगळे उद्योग घेऊन तुम्ही गुजरातमध्ये नेत आहात, मग इथे राहणाऱ्या लोकांनी, अगदी उत्तर भारतीय सुद्धा असतील, त्यांच्या मुलाबाळांनी काय करायचं? मराठी माणसाचं तर आहेच, कारण ही मुंबई मराठी माणसाने बलिदान देऊन, बलिदान करून, रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे. आम्ही म्हणजे काही अदानी नाहीत की कोणतरी आमच्यासाठी आलं आणि फुकटची मुंबई आम्हाला देऊन टाकली. ही आमच्या हक्काची मुंबई आहे, आणि हक्काची मुंबई पहिल्या कॅबिनेटमध्ये मी जर काही करेन, म्हणजे मुख्यमंत्री वगैरे भाग वेगळा, पण सरकार म्हणून तर अदानीसाठी अदानीच्या घशात घातलेली मुंबई ही पहिली काढून घेईल. हा कॅबिनेटचा पहिला निर्णय असेल. धारावी करारात जिथे आहेत तिथेच त्यांच्या उद्योगासह घर तर देईनच, पण ज्या जागा अदानीला दिलेल्या आहेत त्या जागांवरती, आणि हे काय आता MMRDA बरोबर काय जे करार केलाय ना, तो पहिला कचऱ्यामध्ये फेकीन मी. नीती आयोगाला सांगेन तुम्ही तुमचं काम करा, माझ्या मुंबईत यायचं तुम्हाला हक्क नाहीये. MMRDA सुद्धा मी सांगेन, मुंबई महापालिकेच्या हद्दी बाहेर तुम्ही जा, तुमचं काम तिकडे. मुंबई महापालिका ही स्वायत्त आहे, तिच्या अधिकारावरती जर का गदा आणाल तर कदाचित मी MMRDA सुद्धा रद्द करून टाकेन. एवढं कणखरपणाने वागावं लागेल. आणि मुंबईचा आजूबाजूचा जो काही परिसर आहे, ज्याला MMR रिजन म्हणतो, तिथे आपल्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये घर बांधून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आज वचन देतोय. ही तुमची मुंबई आहे, ही तुमची मुंबई आहे. कारण मी म्हणजे काय देवेंद्र फडणवीस नाहीये. जो एक उद्योग आपण नागपूरमध्ये आणत होतो, टाटा एअरबसचा, लाज वाटली पाहिजे ना विदर्भाचं आणि महाराष्ट्राचं नाव घ्यायला. आपल्या सरकारने गद्दारी करून का पाडलं? कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो, आणि यांना माहिती आहे की जोपर्यंत शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्र स्वप्नात सुद्धा लुटता येणार नाही. पहिलं शिवसेनेवरती घाव घाल.
आणि त्यांनी शिवसेनेवरती घाव घातला. पण घाव घातल्यानंतर झालं उलटच, त्यांच्या कपाळातच सोटा बसला. आणि मला अभिमान आहे की आज जिथे जिथे जातोय तिकडे गर्दी उसळते. कारण उद्धव ठाकरे हा एकटा नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांनी दिलेली पुण्याई माझ्या सोबत आहे, माझ्या बरोबर आहे. तुम्ही शिवसेनेवरती घाव घालताय कारण माझा महाराष्ट्र तुम्हाला लुटायचा आहे, माझी मुंबई तुम्हाला खतम करायची आहे. जे माझ्या मुंबईचं महत्व अख्ख्या देशात आणि जगात झालं, अगदी धारावी वाचवल्यानंतर मुंबईचं कौतुक धारावी मॉडेल म्हणून संपूर्ण जगाने केलं, हे यांना बघत नाहीये, पाहवत नाहीये. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक त्या चिता पेटल्या होत्या. भयानक दृश्य होतं, भीषण दृश्य होतं. पण असं दृश्य कधीही महाराष्ट्रामध्ये दिसलं नाही. कारण तुम्ही सगळेजण, महाराष्ट्रातल्या सगळ्या जणांनी जे जे मी सांगितलं ते ते तुम्ही ऐकलं, म्हणून तुम्ही महाराष्ट्र वाचवलात, हे श्रेय तुमचं आहे. म्हणजे मुंबईचं महत्व मारतायत, म्हणूनच ती नीती आयोगाच्या ताब्यात द्यायची. मुंबईचं आर्थिक केंद्र, अरे काँग्रेस के साथ गए मनमोहन सिंहांनी इथेच ही जी काही बुलेट ट्रेन तुम्ही करताय तिकडे वित्तीय केंद्र देण्याचं मान्य केलं होतं आणि ती जागा सुद्धा दिलेली होती. ते हलकटपणाने तुम्ही अहमदाबादला नेलं. आणि यांचं नियोजन इतकं खोलवर असतं, आपल्याला असं वाटतं की अरे काय यांनी काम केले मुंबईसाठी. ही मुंबईचं बुलेट ट्रेन, काय गरज आहे आपल्याला बुलेट ट्रेनची? बुलेट ट्रेनची कोणाला गरज आहे? किती लोक जाणार बुलेट ट्रेननी आणि जाऊन करणार काय? पण बरोबर बुलेट ट्रेनचं स्टेशन हे धारावीच्या बाजूला कसं? का तिकडे मिठागरामध्ये त्याचं तोंड उघडलं नाही बुलेट ट्रेनचं? मग धारावीकरांना तुम्ही इकडे तिकडे फेकून देणार आणि धारावीमध्ये कोण आणणार? अहमदाबादला जाणारी येणारी लोक. कोणासाठी तुम्ही करताय? तसंच ह्याने जे दुसरं नियोजन केलं होतं, मी मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव, शिवसेना प्रमुखांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकलं. आपल्याला वाटलं अरे काय प्रेम आहे हो यांचं, वा 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 वा. पण त्याच्या मागचा जो नीचपणा होता तो आत्ता कळतोय. कारण राष्ट्रपुरुषाच्या यादीमध्ये कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं तर त्याचा फोटो आणि नाव हे कोणीही वापरू शकतं. म्हणून हे लुटारू गद्दार मिंढे हे माझ्या वडिलांचं नाव वापरतायत, आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव वापरू शकतात. शरद पवारांच्या बाबतीत तसं नाही, कारण पवार साहेब स्वतः तिकडे राष्ट्रवादीचं नेतृत्व करतायत आणि त्यांनी ते सांगितलं की मग त्यांचा फोटो कोणी वापरू नये. पण इकडे माझ्या वडिलांचं म्हणजे आपल्या हिंदू हृदय सम्राटांचं नाव तुम्ही कपट कारस्थानासाठी, प्रेमाने नाही, शिवसेना संपवण्यासाठी, म्हणजे किती किती 2-3 वर्ष म्हणजे सरकार पाड्याच्या आधीपासूनचं यांचं प्लॅनिंग होतं ते बघा. कि शिवसेना को खत्म करना है तो बस एक संभ्रम निर्माण करा की लोक गांगरून जातील. मला अजूनही पत्रकार विचारतात की खरी शिवसेना कोणाची? म्हटलं खरी आणि खोटी शिवसेना असूच शकत नाही. शिवसेना हे फक्त एक आणि एकच, दुसरी शिवसेना असूच शकत नाही. आणि मी मेंढेंना काल ठाण्यात जाऊन आव्हान दिलं होतं, आज तुमच्या साक्षीने देतोय की मेंढ्या, तू जर का मर्दाची औलाद असलास, वाटत तर नाहीच आहे, तर तू तुझ्या वडिलांचा फोटो लावून नावानी मैदानात ये आणि मग मत नाही जनतेचे जोडे खा. स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, स्वतःमध्ये पात्रता नाही. आणि मला खरंच लाज वाटते की देशाचा पंतप्रधान हा कसा असला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी, ठीक आहे आपल्या पक्षाचा नसेल, पण माझ्या हिंदुस्थानचे पंतप्रधान आहेत, काहीतरी एक शान पाहिजे त्यांच्यामध्ये. तुम्ही एक तर गद्दारी करून माझी शिवसेना फोडली. ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मदत केली ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात. आणि ज्यांच्याकडनं तुम्ही ती फोडलीत त्या गद्दारांच्या प्रचाराला त्यांना घेऊन, अरे गद्दारांची फौज माझ्या अंगावरती सोडता, गद्दाराची फौज सोडता, काय पात्रता काय तुमची? कर्नाटकामध्ये गेले होते मोदी, तेव्हा त्या महिलांवरती अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करण्याचं आवाहन करतायत.
अहो, तुम्ही हिंदुत्व नासून टाकले, हिंदुत्व तुम्ही संपवून टाकले. बुरसटलेले हिंदुत्व म्हणतो, मी एवढ्यासाठी म्हणतोय हिंदुत्व स्वच्छ पाहिजे. एक तर या भाजपमध्ये तर काय, मी तर म्हणते की भाजप हल्ली हायब्रिड झालेला आहे, म्हणजे संकरित. जशी ती हायब्रिड गाय असते तसं भाजप झाले. कारण भाजपच्या राजकीय गर्भात इतर पक्षातल्या भ्रष्ट नेत्यांची बीज ही टाकलेत. आणि आताचा जो भाजप आहे, जशी गाय भरपूर दूध देणारी असते तशी आत्ताचा भाजप हा भरपूर थापा मारणारा झालेला आहे. कुठे मूळ भाजप? म्हणजे कोकणात मी गेलो होतो तेव्हा कोणे एकेकाळी ते माधवराव भंडारी होते, आपल्यावरती टीका करायचे, माझ्यावरती करायचे. ठीक आहे म्हटलं, अरे माधवराव आहे ना, जुना माणूस आहे, ओरिजिनल आहे. आता ओरिजिनल कोणीच नाही राहिलं भाजपचं. सगळे बाडगे, कोकणात सुद्धा बाडगा, इकडे सुद्धा बाडगा, सगळेच म्हणजे ह्यांचं संपूर्णपणाने खतम झालेली लोक आहेत. आणि मग मला ती एक म्हण आहे, त्या म्हणीचा अर्थ, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, माहिती आहे तुम्हाला त्याचा अर्थ? त्या म्हणीचा अर्थ असा आहे की एक खूप जुनं झाड असतं, किती वर्ष जुनं कोणालाच माहित नाही, कारण प्रचंड त्याचा मोठा विस्तार. आणि त्या झाडाच्या फांद्यांवरती अनेक पक्ष्यांची घरटी आणि त्या पक्ष्यांच्या अनेक पिढ्या जन्माला आलेल्या असतात. सगळं काही आनंदात चाललेलं असतं. एक दिवस एक माणूस येतो. आता परत व्यापारी म्हटल्यानंतर सगळे व्यापारी नव्हेत, हे जे दोन बसले तेवढ्या पुरतच, आणि कुऱ्हाड घेऊन त्या झाडावरती, बुंध्यावरती मारायला लागतो. संपूर्ण झाडावरचे पक्षी थरारतात. अरे हे काय चाललंय? आपल्या आजोबांवरती घाव घातले जात आहेत. मग त्यातल्या एका पक्षाने त्या झाडाला विचारलं, आजोबा आजोबा तुम्हाला त्रास होत असेल ना? मग त्या झाडाने सांगितलं, मला त्रास नक्की होतोय, पण तो घाव घालतोय म्हणून होत नाहीये. तर तो घाव घालण्यासाठी जी कुऱ्हाड वापरतोय, त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा आहे, त्याचा जास्त मला त्रास होतोय. हे कुऱ्हाडीचे दांडे हे केवळ शिवसेनेचे नाहीत, हे महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्राच्या लाकडाचे आहेत. यांच्या आईबद्दल काही आदर नाही. आई संपली तरी चालेल, महाराष्ट्र मेला तरी चालेल, गुजरातचा सेवक झाला तरी चालेल, चाकर केली तरी चालतील, चाकरी केली तरी चालेल, पण मला माझी खुर्ची पाहिजे. ही मानसिकता खतम करण्यासाठी ही निवडणूक आहे. बाकी सगळेच जण सगळं सांगतात, मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी. तर तिकडे सुपरा साफ झाला. स्वतः नरेंद्र मोदींना बाला साहब के नाम पे दे दे रे बाबा म्हणून महाराष्ट्रासमोर हात पसरवावे लागत आहेत. सगळ्या पक्षांच्या पोस्टरवरती आणि जाहिरातीमध्ये शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे. याचा अभिमान आहे मला. पण जी लोक गद्दारी करताना मला सांगत होती की नाही मोदींच्यामुळे आपल्याला मतं मिळालेत, ही सगळी आपटली. आणि तर मोदींना शिवसेना प्रमुखांच्या नावावरती मोदींसाठी मतं मागावी लागत आहेत. हे मागे संजय राऊत लिहायचे ना तुम्ही सच्चाईमध्ये, नियतीच्या मनात काय आहे, ही नियती. आणि हा सगळा चोरांचा कारभार आहे, चोर मंडळ आहे. ह्यांचा कारभार आपल्याला उठवायचा आहे. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय की ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाहीये, ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. मग काही जण मला विचारतात की अहो मुंबईतली तुम्ही ती एक जागा का नाही सोडलीत? एक जागा, एक. म्हटलं मी महाराष्ट्रात राहायला एक सुद्धा जागा देणार नाहीये. आणि ज्यांनी जाहीर केलंय की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, मिंदे हा उत्तम मुख्यमंत्री आहे, मी तुला जर का एक जागा सोडली असती तर ते एक मत सुद्धा हे त्यांच्या तराजूत गेलं असतं. मग माझं नातं जे आहे ते माझ्या महाराष्ट्राशी आहे. जसं मी कोरोनाच्या वेळेला माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून मी जबाबदारी घेतली होती, तसं आज मी तुमच्या भरोशावरती, तुमच्या शक्तीमुळे मी महाराष्ट्र द्रोह्यांशी लढायला मैदानात उतरलेलो आहे. मला तुमच्याकडनं न्याय पाहिजे. न्यायालयामध्ये मला अजूनही न्याय मिळालेला नाही. अजूनही 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, कधी न्याय मिळेल सांगता येत नाही. मी माझ्या महाराष्ट्राकडे न्याय मागतोय. मला न्याय पाहिजे. हा न्याय मला महाराष्ट्रासाठी पाहिजे.
म्हणजे परवा संभाजीनगरला मी जे बोललो तेच पुन्हा सांगतो, कारण संभाजीनगरमध्ये गद्दार निवडून आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये गद्दार निवडून आला. मग मी संभाजीनगरकरांना विचारलं, अरे बाबांनो, काय माझं काय चुकलंय का? मी जो काही मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ केला हा तुम्हाला पटलाय की नाही पटलाय? आणि मोदी शहाना सांगतोय तुम्ही किती शिवसेना फोडण्याचं काम करा, आणि शिवसेना प्रमुखांच्या भाषेत सांगायचं तर अस्वलाच्या अंगावरती एवढे केस असतात, तुम्हाला जेवढे उपटायचे तेवढे उपटा, बसा उपटत अस्वलाचे केस. आम्हाला तेल लावण्यासारखी गरज नाही लागणार अमित शहांसारखी. आमचे केस आपोआप येत असतात, काही झडलेले असतात ते पण घेऊन जा. पण गद्दार फोडून शिवसेना संपणार नाही. जी पानं सडलेली होती ती झडून गेली. हे बघा कसे नवे धुमारे फुटलेले आहेत माझ्या शिवसेनेला. कारण हा निसर्गाचा न्याय आहे की जी पानं सडतात ती पानं झडलीच पाहिजेत. गद्दारांना मी परत घेणार का? अरे झडलेली पानं मी फेविकॉलनी परत चिकटत बसू? जाऊ दे ना, घेऊन जाऊ दे, त्यांना फुटत नाहीत पानं. म्हणजे राजकारणामध्ये भाजपला पोर होत नाही म्हणून जर का आमची अशी जर का कोणी घेत असतील तर घ्या तुम्ही. तुम्हाला राजकारणात पोर होत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. काय उपचार करायचे असतील तर आम्ही करून देऊ तुम्हाला, पण विचारांनी शून्य आहात. आदर्श म्हणून कोणी नाही तुमच्याकडे. मग कधीतरी बाळासाहेबांचं प्रेम येतं, कधी बाबासाहेबांचं प्रेम येतं, कधी सुभाषबाबूंचं प्रेम येतं. पण त्याहीपेक्षा मोठं दुर्दैव म्हणजे ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSS वरती म्हणजे संघावरती बंदी घातली होती त्यांचा सुद्धा पुतळा तुम्हाला उभारावा लागला. हा नियतीने तुमच्यावर उगवलेला सूड आहे. जसं शिवसेना संपवल्यानंतर असं तुम्हाला वाटतं की तुम्हाला शिवसेना प्रमुखांच्या नावाने मत मागावं लागतं, हाच तर तुमच्यावरती उगवलेला सूड आहे. आणि मोदीजी तुम्ही इथेच हरलेला आहात. निवडणुकीची वाट बघायची गरजच नाहीये. तुम्ही हरलाय, तुम्ही हरलेला आहात. कारण तुमच्याकडे कोणताही चेहरा नाही, बोलायला मुद्दा नाही. मग काहीतरी बटेंगे तो कटेंगे वगैरे सगळं करताय. पण जेव्हा एक तरुण तुमच्या समोर उभा राहून विचारतो, मोदीजी मी मत तुम्हाला याच्यासाठी नव्हतं दिलं, माझ्या नोकरीसाठी दिलं होतं, माझी नोकरी तुम्ही कधी देणार आहात? एखादी महिला त्यांच्या समोर उभी राहते आणि सांगते की मोदीजी मी 1500 रुपयासाठी मत नव्हतं दिलं, माझ्या सुरक्षिततेसाठी दिलं होतं आणि माझं घरदार सुरक्षित राहावं म्हणून तुम्हाला मत दिलं होतं. आणि हे सगळे जे काही भाऊ भाऊ फिरतायत त्यांना मी सांगतोय की तुम्ही तिघही मिळून, म्हणजे मी बोललो ना, देवा भाऊ, जॅकेट भाऊ आणि दाढी भाऊ, तुम्ही मोठमोठ्या जाहिराती केल्या, 200, 300, 500 कोटी, लाडकी बहीण, लाडकी बहीण. त्या जाहिरातीवरचे पैसे जर तुम्ही नीट वापरले असते तर त्यातनं एक योजना झाली असती. आणि 1500 रुपये तुम्हाला जर का द्यायची एवढी घाई झाली असेल तर मग बदलापूरमध्ये ज्या चिमुरडीवरती अत्याचार झाला, जिची आई आजारी असताना त्या पोलीस स्टेशनमध्ये तासनतास बसले होते आणि पोलीस डिंबा हालायला तयार नव्हते, त्या माऊलीला जाऊन पाकिट द्यायचा प्रयत्न करा. देऊन दाखवा पाकिट. म्हणजे या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीयेत तर या गद्दारांचे सगळे कुटुंबीय, सहकुटुंब, सहपरिवार हे सगळे सुरक्षित आहेत. येता जाताना मला दिसतात काही जण, आज सुद्धा मला दिसले यांचे चमच्यानं सुद्धा संरक्षण आहे आणि महिला वाऱ्यावरती आहेत. हा सगळा कारभार आपल्याला संपवायचा आहे. हा जो काय अंधार पसरलेला आहे, हा अंधार जर का आपल्याला संपवायचा असेल तर हातामध्ये धगधगती मशालच घ्यावी लागेल. दुसरं त्यांचं काय जे आहे ते घेऊन चालणार नाही. आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. मी काँग्रेस बरोबर जरूर गेलो, राष्ट्रवादी बरोबर जरूर गेलो, कारण तुमचा दहशतवाद, तुमची हुकुमशाही ही संपवण्यासाठी म्हणून महाविकास आघाडी झालेली आमची. आम्हाला आमचा महाराष्ट्र स्वावलंबी पाहिजे, आम्हाला आमचा महाराष्ट्र सामर्थ्यवान पाहिजे. तो तुमचा नोकरी करणारा महाराष्ट्र असणार नाही. तुमची नोकरी 23 तारखेनंतर मिंद्या तू जरूर जा, त्यांचे बूट चाट. आमचं काही म्हणणं नाही, तो तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे, कारण नाही तर नोकरी मिळणार कुठे तुला?
आणि आज जे टगेगिरी करत फिरतायत सगळे त्यांना सांगतोय की ही जनता आहे. 23 तारखेनंतर बघा, त्यावेळेला तुम्हाला संरक्षण लागेल. कारण यांचा पूर्ण आयुष्याचा तुम्ही चोथा करून टाकलेला आहात. आणि याचा हिशोब आम्ही 23 तारखेला आमचं सरकार आल्यानंतर घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळे ठरवून आलेला आहात. कारण मुंबईकर नेहमी शिवसेनेसोबत राहिले. गेल्या वेळेला 6 पैकी जवळपास 5 जागा, 1 जागा त्यांनी ढापली. यावेळेला जागे राहा, यावेळेला जागे राहा. अगदी मतदान प्रक्रियेच्या वेळेला सुद्धा, कारण त्या लोकसभेच्या वेळेला मला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली होती. त्यांना असं वाटलं होतं की इथून शिवसेनेला जास्त मतदान होतंय, मग तिथे आक्षेप घ्यायला लागले. आणि देवेंद्र फडणवीसांना आता बोलावं लागतंय की मतांचं धर्मयुद्ध करा, मतांचं धर्मयुद्ध. मग देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही एकदा जाहीर करा की या देशामध्ये कोणाला मतदानाचा अधिकार आहे आणि कोणाला मतदानाचा अधिकार नाही. सांगा एकदा जाहीरपणाने. एका बाजूला तुमचे मोहन भागवत जामा मशिदीत जातात, दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी सुद्धा जातात. त्यांचा तो व्हिडिओ आहे योगी आदित्यनाथांबरोबर. मग सांगा ना मुसलमानांना मतदानाचा अधिकार नाही म्हणून, बोला. पण धर्मयुद्ध हा शब्द हा निवडणूक आचारसंहितेमध्ये येतो की नाही येत? गेल्या वेळेला जे आपलं शिवसेनेचं मशाल गीत होतं, त्या मशाल गीतातलं हिंदू हा तुझा धर्म, जय शिवाजी जय भवानी हे शब्द काढा म्हणून मला सांगितलं होतं. म्हटलं काय उखडायचं तो उखडा, मी नाही काढत, जा. मग तुमचा नोकर असलेला निवडणूक आयोग शिवसेनेने हिंदू हा तुझा धर्म म्हटला तर काढायला सांगतो. आणि देवेंद्र फडणवीस, तुम्हाला धर्मयुद्धाचा अर्थ कळतो? तुम्ही सरळ सरळ या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये दंगलीला प्रोत्साहन देतात. आणि मोदीजी, तुमचा हा चेला चपाट्या, तुम्हाला वाटतंय की यांनी बरंच काय काय केलंय, काही केलेलं नाहीये, आगी लावतोय. पण धर्मयुद्ध या अनिल या शब्दावरती आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदला पाहिजे. आणि बॅगा तपासणाऱ्या निवडणूक आयोगाला सांगायचं की यांचा शब्द तपासून मला सांगा. मग कशाला सप्ता साथ आणि सप्ता विकास तुम्ही बोलताय? मोदींची निवडणूक आली की सप्ता साथ सप्ता विकास, आणि सत्ता आल्यानंतर सबको लात और दोस्तों का विकास. मी विकासाच्या विरुद्ध नाहीये, मी विनाशाच्या विरुद्ध आहे. मी माझ्या राज्याचा विनाश होऊ देणार नाही. आणि मी माझं राज्य हे कोणत्याही परिस्थितीत, अरे मोदी शाह तर सोडून द्या, कोणी आला तरी त्याला मी लुटायला देणार नाही. आणि एकच शपथ मी घेऊन तुम्हाला सांगतोय की ही जी सगळी काही दैवत आहेत आपले हिंदू हृदय सम्राट आहेत, बाबासाहेब आहेत, शाहू महाराज आहेत, ज्योतिराव फुले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मग मी शपथ घेतोय, तुम्ही घेणार आहात? माझी शपथ एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र मी मोदी शाह अदानींचा होऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही. आणि हे जर ठरलं असेल आणि त्याप्रमाणे तुमची वागण्याची तयारी असेल तरच धगधगती मशाल हातामध्ये घ्या. अन्यथा मग त्या मशालीला अर्थ नाही आणि शिवाजी महाराजांच्या जय जयकाराला अर्थ नाहीये. आणि त्यासाठी जसं मी कोरोनाच्या वेळेला सगळ्यांना सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, तसंच मी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना सांगतोय की ही निवडणूक 2 पक्षातली नाही, 2 वृत्तीची आहे. ही निवडणूक एका बाजूला महाराष्ट्राचे लुटारू आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे रक्षक अशी आहे. ही निवडणूक एका बाजूला तुमच्या आयुष्याचं सगळं सत्यानाश करणारे यांची आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी जी तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचं क्षण आणू इच्छिते त्यांच्यामध्ये आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी जर का ठरवलं तर हे होऊ शकतं. संपूर्ण महाराष्ट्राने निश्चय केला पाहिजे, प्रतिज्ञा केली पाहिजे की काय वाटेल ते होऊ दे, पण महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या, गद्दारी करणाऱ्या आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मी माझं एक सुद्धा मत हे देणार नाही. आणि मला खात्री आहे
महाराष्ट्र हा आपला आहे, महाराष्ट्र हा माझा आहे आणि माझा महाराष्ट्र हे केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद.